तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. साठेबाजीमुळे पेट्रोल टंचाई निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे असाच प्रकार समोर आलाय. साठा असताना देखील पंप चालकानं शेतकऱ्यांना डिझेल देण्यास नकार दिला. नेमकं काय घडलेलं बघूयात या रिपोर्टमध्ये. सकाळपासून येलो होतो सर, मी इथं रांगेत उभा होतो, जेवण नाही केलं ना. संत आम्हाला फक्त कॉम्प्युटर मध्ये स्टॉक दाखवत नाही. कॉम्प्युटर बंद केला आणि चालले गेले. स्टॉक राखीव ठेवतात आणि रात्रीचं 2-3 वाजता जास्त रेटनं विकतात. काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसत आहे. तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी साठेबाजीवरून शंका व्यक्त केली आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचाच प्रत्यय आलाय. संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावर साठा असताना सुद्धा पंप मालकानं पंप बंद केला. त्यामुळे डिझेलसाठी सकाळपासूनच रांगेत असलेले शेतकरी संतापले. इथं माझा नंबर आला पहिले, तिथं ते म्हणे डिझेल संपलं. मग ते डिझेल संपलं म्हणल्यानंतर आम्ही त्यांना विचारायला गेलो तिथं की बुवा डिझेल संपलं तर मग आम्हाला स्टॉक नो स्टॉक दाखवायचा संपलं तर कॅम्प्युटरमध्ये. तर ते तिथं एकही थांबले नाही, ते पळून गेले. मग ते पत्रकार होते, ते बोलले त्यांना. यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट या पंपावर आले आणि या पंपाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर 3000 लिटर साठा उपलब्ध असल्याचं निदर्शनास आलं. आढावाने काही लोकांकडून मला जी काही माहिती मिळालेली, आता ही पेट्रोल पंपावर 3000 लिटर पेट्रोलचा साठा आहे. तरी पेट्रोल देण्यात आलेले नाही, जाणून बुजून हा बंद करण्यात आलेला आहे. म्हणून आता याच्यावर तातडीनं मी आता टीम बोलवलेली कलेक्टर ऑफिसची, कारवाई ही करणार आहोत आम्ही. पालकमंत्री शिरसाटांनी पेट्रोल पंपावरून जिल्हाधिकाऱ्यांना फोनही केला आणि पाहण्यासाठी टीम पाठवण्याच्या सूचना दिल्या. कलेक्टर साहेब आता ताप पाठवलं का? सगळे ते मीडियावाले पण या ठिकाणी उभे आहे. आणि इथं मला जी काही माहिती मिळाली, 3000 लिटरचा साठा आता सध्याला त्यांच्याकडे उपलब्ध आहे. जर असा असेल आणि त्यांनी बंद केला असेल तर त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. पेट्रोल पंप काय सील करायचं तर सील करा. हां. यानंतर काही वेळात या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचं वाटप सुरू झालं. म्हणजे आता पेट्रोल पंप चालकच साठेबाजी करत आहेत का, असा सवाल आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे. त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. पेट्रोल डिझेलसाठी हाणामारीच्या घटनाही थांबताना दिसत नाहीये. हिंगोलीच्या आराटी फाट्यावरील पंपावर डिझेलसाठी रांगेत लागण्यावरून वाद झाला आणि हाणामारीही झाली. यात काही जण जखमीही झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार करण्यात आले असून कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकांनी चोंढी फाट्यावर आंदोलन करत नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. तर वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 9 दिवसांपासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध होत नसल्याच्याही तक्रारी आहेत. सकाळपासूनच शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी रांगेत दिसतात. मी 1 वाजता रात्री आपल्या दक्षता पेट्रोल पंपवर आलो आणि रात्री 1 वाजतापासून आता 7 वाजा लागले. मी इथे रात्रभर इथं रात काढली. या शेतकरी सर्वांचे बेहाल होत आहेत.
आणि दिवस थोडे राहिले आहेत शेतीत मशागती करण्यासाठी शेतकऱ्याला डिझेल लागत आहे. तर माझी या जिल्हा प्रशासनाला एक विनंती राहील आपल्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी ठाम निर्णय घ्यावा. तर इकडे परभणीमध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम आहे. वसमत रोडवरील 5 पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा नसल्यानं नो स्टॉक्सचे बोर्ड लागलेत. त्यामुळे पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्यात. एकीकडे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पुरवठ्यावर परिणाम झाला तर गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. 16 मे रोजी पेट्रोल डिझेलमध्ये 3 रुपयांची वाढ झाली तर 19 मे रोजी 90 पैशांनी पेट्रोल डिझेल महागलं आणि आता पुन्हा 87 पैशांनी पेट्रोल आणि 91 पैशांनी डिझेल महागलं. याचाच अर्थ एकूण वाढ ही 4 रुपये 80 पैसे इतकी झाली आहे. इकडे पंतप्रधानांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईहून शिर्डीला वंदे भारत ट्रेननं आले. प्रवासादरम्यान काही शासकीय कामांचा निपटारा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला. शिर्डीमध्ये निबे समूहाच्या संरक्षण उत्पादन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन झालं आणि त्यासाठी फडणवीसांनी वंदे भारतला पसंती दिली. याआधी मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या वर्षा निवासस्थानाहून विधान भवन आणि मंत्रालयात येण्यासाठी बुलेटचा वापर केला होता. आता मुंबई ते शिर्डी मुख्यमंत्री वंदे भारतनं आलेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.